नमस्कार. NMMS नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप म्हणजे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना. आता एक्झाम आहे काय, कोणाला देता येते, या एक्झामचे या परीक्षेचे फायदे काय आहेत, या परीक्षेसाठी अभ्यासक्रम काय, या सर्व गोष्टींबाबतीत चर्चा करण्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. माझं नाव मिलिंद सातो. मी वर्ग 6वी ते 10वी सायन्स हा विषय शिकवतो. सोबतच या वर्षीपासून NMMS ची बॅच घेत आहे आणि या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत NMMS संबंधित टॉपिक्सला नेहमी अपलोड करत राहणार आहे. सो जुळून राहण्यासाठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवावे. तर बघा, NMMS ची जी परीक्षा आहे ही त्या विद्यार्थ्यांना देता येते जे वर्ग 8वी मध्ये आहेत. पण यासाठी सुद्धा काही अटी आहेत. जसं विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 3,50,000पेक्षा कमी असायला हवे. सोबतच विद्यार्थ्याला वर्ग 7वी मध्ये 55% जास्त गुण असायला हवेत. या व्यतिरिक्त जो काही विद्यार्थी असेल, जर तो SC आणि ST कॅटेगरीत असेल तर त्याला 50% जास्त गुण हवेत. आणि तिसरी महत्वाची अट, विद्यार्थी शासकीय किंवा शासनमान्य अनुदानित शाळेमध्ये शिकत असलेला पाहिजे. आता समजा तुम्ही या सर्व अटी साठी पात्र आहात आणि तुम्हाला ही परीक्षा द्यायची आहे. मग परीक्षेचे स्वरूप कसे असणार आहे? बघा, NMMS परीक्षेसाठी 2 पेपर असतील, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 ज्याला मॅथ म्हणतात, म्हणजे मेंटल ॲबिलिटी टेस्ट, बौद्धिक क्षमता चाचणी, आणि दुसरा आहे SAT, स्कॉलस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट, शालेय क्षमता चाचणी. आता या दोन्ही पेपरमध्ये 90 मार्क्ससाठी 90 MCQ येतील आणि प्रत्येक पेपर हा 1.5 तासासाठी असणार आहे. सोबतच दोन्ही पेपरच्या दरम्यान 1 तासाचा गॅप असणार आहे आणि तुम्हाला दोन्ही पेपरमध्ये 40% जास्त गुण मिळवावे लागतील या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी. आता या परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे? तर या परीक्षेमध्ये जिथे आपण मॅथ म्हणतो, या पेपरमध्ये जनरल क्वेश्चन्स राहतात, जसं वर्णमालिका, अक्षरमालिका, समसंख्या, विषम संख्या, वेन डायग्राम, स्पीड, वेलॉसिटी, बऱ्याचशा टॉपिक्सवर प्रश्न राहतील. आणि 90 मार्क्ससाठी 90 MCQ क्वेश्चन येतील, ज्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. पण जो SAT हा विषय असेल ना, पेपर 2, या SAT मध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारचे विषय राहतील. एक सामान्य विज्ञान, जनरल सायन्स, दुसरं समाजशास्त्र, ज्याच्यामध्ये इतिहास, भूगोल आणि नागरिक शास्त्र येणार आहे, आणि तिसरं गणित. जे विज्ञान असेल, या विज्ञानामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र असणार आहे. विज्ञान पूर्णपणे 35 मार्क्ससाठी येणार आहे, त्याच्यामध्ये भौतिकशास्त्रामध्ये म्हणजे फिजिक्ससाठी 11 मार्क्स असतील, रसायनशास्त्र, केमिस्ट्रीसाठी 11 मार्क्स असतील आणि जीवशास्त्रासाठी 13 मार्क्स असतील. जिथं समाजशास्त्राचा आपण विषय करतो, तिथं इतिहास, भूगोल आणि नागरिक शास्त्र 3 विषय मिळून आपल्याला 35 मार्क्ससाठी 35 क्वेश्चन येतील. इतिहास त्यामध्ये आपल्याला जवळपास 15 मार्क्ससाठी असेल, भूगोल 15 मार्क्ससाठी असेल आणि नागरिक शास्त्र 5 मार्क्ससाठी असेल. आणि सामान्य विज्ञान, इतिहास, भूगोल आणि नागरिक शास्त्र या विषयांसाठी वर्ग 7वी आणि वर्ग 8वी दोघांचे अभ्यासक्रम असणार. परंतु जो गणित विषय आहे, गणित विषयासाठी फक्त 20 मार्क्स राहणार आहेत आणि यासाठी फक्त वर्ग 8वीचाच अभ्यास आपल्या सर्वांना करायचा आहे. आता तुम्ही अभ्यासही केला, परीक्षा दिली सुद्धा. मग आता परीक्षेनंतर काय? जर परीक्षेमध्ये तुम्हाला 40%पेक्षा जास्त गुण मिळाले SAT मध्ये आणि 40% जास्त गुण मिळाले मॅथ मध्ये, तर तुम्ही परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणार. उत्तीर्ण झाले याचा अर्थ स्कॉलरशिप मिळणार असं नाही. का? कारण ही परीक्षा पूर्ण भारतामध्ये 1 लाख विद्यार्थी देतात. त्यामध्ये 11,682 विद्यार्थी महाराष्ट्रातून या परीक्षेमध्ये स्कॉलरशिपसाठी पात्र ठरतात आणि यासाठी एक मेरिट लिस्ट निघते, एक कट ऑफ लिस्ट निघते आणि तुम्हाला कट ऑफ लिस्ट पेक्षा म्हणजे कट ऑफ पेक्षा मेरिट लिस्ट नुसार मार्क्स मिळायला हवे. जवळपास तुम्हाला 110, 120 पेक्षा जास्त मार्क्स जर मिळतील इथं पूर्ण मार्क्समध्ये, तर तुम्हाला या कंडिशन्समध्ये स्कॉलरशिप मिळू शकते. आता समजा तुम्ही स्कॉलरशिपसाठी पात्र ठरले, म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क्स मिळाले, 180 पैकी 120, 110 मार्क्स तुम्हाला मिळाले, त्याच्यापेक्षाही चांगले मिळाले, तुम्ही अभ्यास करणार. मग आता ही स्कॉलरशिप मिळणार कशी? तर ही स्कॉलरशिप 4 वर्षासाठी मिळणार. 12,000 रुपये प्रत्येक वर्षाला. म्हणायचं तात्पर्य काय? 48,000 रुपये स्कॉलरशिप राहणार, प्रतिमाहा 1,000 रुपये. आता सर्वात महत्वाची गोष्ट, पूर्ण भारतामध्ये जर 1 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये स्कॉलरशिप मिळत असेल, त्यातही महाराष्ट्रात 11,682 विद्यार्थ्यांना, तर खूप सारी कॉम्पिटिशन्स इथं राहणार आहे. आणि सहजासहजी तर कोणीही परीक्षा पास करणार नाही आहे किंवा परीक्षेमध्ये मेरिट लिस्टमध्ये येणार नाही. यासाठी कठोर परिश्रम लागेल, सातत्य लागेल. सोबतच तुम्हाला नियमित सराव करत राहावा लागेल.
तुम्हाला उन्हाळ्याच्या सुट्टीचा फायदा घ्यावा लागेल. वर्ग 7वीचं इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आणि सामान्य विज्ञान पूर्ण करावं लागेल. आणि एवढं केल्यानंतरही तुम्हाला लवकरात लवकर पुढील 2-3 महिन्याच्या आतमध्ये मॅट पूर्णपणे समजून घेऊन, कन्सेप्टनुसार समजून घेऊन, कारण त्यांच्यासाठी कुठलीही स्टँडर्ड फॉर्म्युलेज नसतात, क्वेश्चन्सनुसार आपल्याला तिथं सोडवावं लागते. तर तिथं समजून घेऊन तुम्हाला त्याची सराव पेपरची प्रॅक्टिस करावी लागेल. सो या सर्वांसाठी मी आपल्यासाठी ऑफलाईन क्लासेस घेत आहे आणि हे क्लासेस 1 ते 5 जूनच्या जवळपास सुरू होणार आहेत. सो जुळून राहण्यासाठी सोबतच या चॅनलवर मी काय करणार आहे, बरीचशी मॅथ आणि सायन्स संबंधित वर्ग 8वीचे पूर्ण टॉपिक्सला जवळपास या चॅनलवर अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे. सो जुळून राहण्यासाठी आणि संधीचा फायदा घेण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. सो भेटूयात पुढील लेक्चर्समध्ये, पुढील व्हिडिओजमध्ये. सो